नमस्कार मित्रांनो. आज मी आपल्याशी GBS या विषयावरती बोलणार आहे. कारण सध्या जिकडं तिकडं घबराटीचं वातावरण, मागे जसं कोरोना झाला होता त्याप्रमाणे लोकांमध्ये तशा प्रकारचेच गैरसमज पसरले गेलेले आहेत. तर GBS हा आजार घाबरून जाण्यासारखा अजिबात नाही आहे आणि तो संसर्गजन्य सुद्धा नाही आहे. हा जो आजार आहे हा एक न्यूरोलॉजिकल वन ऑफ द रेअरेस्ट प्रकारचा आजार आहे. या आजारामध्ये मुख्यतः व्हायरल डिसीजेस ज्या म्हणतात, व्हायरस किंवा असं हे काही प्रकार नाही आहे. हे बॉडीच्या इम्युनिटीवरती अवलंबून आहे. बॉडीची इम्युनिटी जर कमी असेल, ऑटो इम्युन, आणि एखादं ऑपरेशन वगैरे झालेलं असेल आणि तुमची प्रतिकारशक्ती ज्या वेळेला कमी होते त्या आजारामधून इन्फेक्शन झालेलं असताना, अशा वेळेला हा प्रकार जो आहे तो पेशंट लोकांना स्वतः जाणवायला लागतो की हळूहळू तो पायांच्या मध्ये शक्ती जरा कमी झालेली आहे, चालणं जरासं बॅलन्स आपला कमी होत आहे. त्यामध्ये लोकांना महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची की हा जो आजार आहे या न्यूरोलॉजिकल कंडिशनमध्ये येतो. नर्वचे जे सेगमेंट आहेत वरती प्रत्येक दोन्ही ह्याच्यामधून मानेपासून आपण स्पायनल कॉर्ड ज्याला म्हणतो आपण, म्हणजे मज्जारज्जू शेवटपर्यंत जो येतो, त्याच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये हा जसे अँटेरियर नर्व फायबर्समध्ये अँटेरियर हॉर्न सेल आणि पोस्टेरियर हॉर्न सेल असे असतात. त्यापैकी पोलिओ एक आहे, तो अँटेरियर हॉर्न सेलचा असतो आणि हा पोस्टेरियर हॉर्न सेलचा आहे. तर अशा प्रकारचे जे आजार असतात हे क्वचित असणारे आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. आणि हा आजार सर्वात प्रथम 1859 साली जॉर्ज गुलेन आणि अलेक्झांडर बारी, गुलेन बारी अशा दोन माणसांनी सोल्जर्समध्ये अशा प्रकारचा आजार मी त्यांनी पहिल्यांदा पाहिला. त्याच्यामध्ये त्याच्या अनेक लोकांनी संपर्क काढले, त्याच्यावर तपासण्या केल्या. त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, याच्यामध्ये जे असतात बॉडीची नेहमीची प्रतिकारशक्ती जी असते, एखादं इन्फेक्शन झाल्यानंतर लगेच तुमचे रक्ताचे WBC जे आहेत ते WBC कामाला लागतात. ते लगेच त्या अँटीबॉडीज तयार करून त्या अँटीबायोटिकच्या बॉडीच्या साहाय्याने ते जंतू मारायला लागतात. पण इथं प्रकार असा आहे की इथे अँटीबॉडीज जे झालेले आहेत त्या अँटीबॉडीजचं जे आवरण आहे ते आणि या नर्व सेलचं जे आवरण आहे हे दोन्ही, त्याला मायलिन शीथ म्हणतात, हे दोन्ही जवळजवळ सारखे असल्यामुळे त्याचं मायलिन शीथ निघून जातंय आणि नंतर काय उरतो तो ह्याच्यावर नर्व फायबरमधला अशक्तपणा, त्यामुळे लगेच तो नर्व फायबरच्या ह्याच्यामुळे विकनेस वगैरे अशा प्रकारचे सिम्पटम्स दिसायला लागतात. तर अशा प्रकारचा हा आजार आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त एकच काळजी घ्यायची असते, ह्याच्यामध्ये त्याचं स्पीड हा देखील व्हेरिएबल असतो. आणि काही लोकांमध्ये फास्ट ग्रोईंग असतो, काही लोकांमध्ये स्लो ग्रोईंग असतो, काही लोकांमध्ये सेल्फ अरेस्टिंग असतो. हा जो आजार आहे याच्यामुळे अजिबात घाबरायचं कारण नाही. त्याच्या वेळेला जेव्हा विकनेस यायला लागतो तेव्हा तो पेशंट डॉक्टरकडे जातो आणि अशा विकनेसमध्ये त्यांना वाटायला लागते कुठे अर्धांगवायूचा झटका आला आहे, काय झालं आहे, अशा प्रकारे त्या गैरसमजुतीमुळे ते डॉक्टरकडे येतात. त्या डॉक्टरांनी, फिजिशियन लोकांनी संपूर्ण बघून त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट जर दिली तर त्याप्रमाणे व्यवस्थित पण होऊन जातो हा आजार. अशा प्रकारच्या आजारामुळे जो सेगमेंट वाईज होत होतो आणि ह्याला असेंडिंग पद्धतीचा आजार आहे. हा हा खालीपासून वरपर्यंत जाणारा आजार आहे. सर्वात प्रथम पायामध्ये, गुडघ्यामध्ये, हिप जॉईंटमध्ये आणि कमरेमध्ये, हळूहळू पोटामध्ये आणि नंतर हळूहळू छातीच्या ह्याच्यामध्ये आली. परंतु ती बाब मात्र जराशी सिरियस प्रकारची असते. काही लोकांना तरी देखील अंगावरती काढायची सवय असणाऱ्या लोकांनी अशा वेळेला मला त्यांना सल्ला असा द्यायचा आहे की त्या लोकांनी सरळ डॉक्टरांकडे जावे आणि वाट कुणीच बघू नये. अशक्तपणा असल्यानंतर ताबडतोब गेल्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट वगैरे डॉक्टर अगदी योग्य ट्रीटमेंट करतात. स्टिरॉइड्स, अँटीबायोटिक्स आणि इम्युनोग्लोबिलिन वगैरे आता नवीन प्रकारचे ते औषधं दिलेले आहेत. ते दिल्यानंतर हळूहळू तो आजार पण आणि त्याचा प्रकार पण हळूहळू कमी होऊन जातो. त्यामुळे घाबरण्यासारखं अजिबात नाही आहे. तर हा आजार म्हणजे नेमका अशा प्रकारचा असतो. हा टोटली वेगळा आहे. हा करोनासारखा आजार नाही आहे, हे सर्वात प्रथम आपण लक्षात घ्यावे. आणि या बाबतीमध्ये काही शंका असल्यास डॉक्टरांकडे, जवळच्या डॉक्टरांकडे किंवा फिजिशियन लोकांकडे त्वरित जाऊन त्यांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे. एखाद्या शंकेमुळे, आता पेशंट लोकांशी आमचा संबंध रोजचा असल्यामुळे
जरा कुठं काही असं वातावरण पेपरमध्ये वाचलं की लगेच घाबरून जाऊन डॉक्टरकडे येतात, तर हा अजिबात घाबरण्याचं काही कारण नाही आहे. तर हे एवढंच आपल्या सर्वांना सांगायचं आहे. याबद्दल आपणास जर काही प्रकारचे शंका असल्यास आपण कॉमेंटमधून आपण त्याच्याबद्दल आम्ही ते समाधान करू शकतो. नमस्कार.